श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शिवपुराणानुसार प्रदोष व्रतावर भगवान शिवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि महादेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी ही महादेवांना समर्पित आहे. या दिवशी महादेवांसोबत माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण तर होतात, पण जीवनातील सर्व संकटांपासून सुद्धा मुक्तता मिळते. कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर करण्यासाठी प्रदोष व्रत देखील केले जाते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:25 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार माघ महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत हा 10 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी पाळला जाणार आहे. सोमवारी येत असल्याने याला सोमप्रदोष व्रत असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्याच्या शेवटच्या प्रदोष व्रताला त्रिपुष्कर योग, प्रीती आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी पुनर्वसू नक्षत्राची देखील शक्यता आहे. या योगांमध्ये महादेवांची पूजा केल्याने भक्तांना सर्व त्रासांपासून मुक्तता देखील मिळते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला सोमप्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगावर फक्त असं एक बेलपत्र अर्पण करायचं. हे बेलपत्र अर्पण केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणारच आहेत आणि त्यांच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. पण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे. कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि असं म्हटलं जातं की प्रदोष काळाच्या वेळी संपूर्ण विश्वाच्या शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करत असतात आणि जर आपण त्यावेळेस हा उपाय केला तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे. आता प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्य मावळायच्या 45 मिनिटं अगोदरची आणि सूर्य मावळल्यानंतर 45 मिनिटाची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता ह्या उपायाकरता आपल्याला एक बेलपत्र हे लागणार आहे. जे बेलपत्र आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावं, कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडीशी चंदनची पावडर घ्यायची आणि त्या चंदनच्या पावडरमध्ये आपल्याला थोडीशी पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जे बेलपत्र आपण घेतलंय त्या बेलपत्रावर आपल्याला 108 टिपके टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी जे आपण टिपका टाकणार ते आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे, टिपका लावायचा आहे. पुन्हा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे, टिपका लावायचा. अशा रीतीने आपल्याला त्या बेलपत्रावर 108 चंदनाने टिपके हे लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. तसेच एक छोटासा खडा जो आहे गुळाचा टाकायचा आणि थोडेसे आपल्याला काळे तळ टाकायचे आहेत. असं हे जल, त्याचबरोबर चंदन लावलेलं आपल्याला बेलपत्र घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये. हा उपाय आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे प्रदोष काळामध्ये.
महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम उत्तर दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे. म्हणजे जिथनं जल वाहतं त्या जलाधारीची जी दिशा असते ती उत्तर असते. तर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि हे जे जल आपण घेऊन गेलेलं ते एक धारेने आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. जेव्हा आपण जल अर्पण करणार आहे ते आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम हा शिव महापुराणातील बीज मंत्र आहे त्याचा आपल्याला जप करायचा आणि संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे. शिव महापुराणामध्ये असं म्हटलं आहे की महादेवांना तुम्ही काही नाही अर्पण केलं, फक्त एक लोटा जरी जल अर्पण केलं तरी सुद्धा महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. संपूर्ण जल अर्पण करून झाल्यानंतर जे बेलपत्रावर आपण चंदन लावलेलं आहे ती बाजू जी आहे ती आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे. अर्पण करताना ते जे बेलपत्र आहे त्याच्यात जे देठ आहे ते आपल्या साईडला असलं पाहिजे आणि पानं जी आहेत ती शिवलिंगा साईडला असली पाहिजेत. अशा रीतीने आपल्याला ते अर्पण करायचे. अर्पण करताना आपल्या मनातली आपल्याला इच्छाही बोलायची आहे आणि असं हे बेलपत्र आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला तिथेच मंदिरामध्ये बसूनच आपल्याला 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. तसेच आपल्याला 1 वेळा शिव दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठनही करायचं आहे आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे महादेवांना प्रार्थना करायची. आपल्या मनातली इच्छा पूर्ती करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. जर हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तर निश्चितच तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात. कारण प्रदोष काळामध्ये ह्या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवांचा निवास असतो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.